घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सरकारने जाहीर केले होते की वाढीव 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान जमा होणार आहे व याबद्दल आता नवीन शासन निर्णय सुद्धा झालेला आहे। तर लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे। तर याबद्दल शासन निर्णय काय आहे आपण 2 मिनिटात पाहून घेऊया। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून 50,000 एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता ग्रामविकास विभागांतर्गत राज्य हिस्सेचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीट उघडण्याबाबत तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले होते की अतिरिक्त 50,000 रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे व याबद्दल आता GR सुद्धा निघाला आहे। ग्रामविकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासन अंतर्गत हा GR आलेला आहे। तर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असे प्रयत्न आहे। तर स्वतःचे हक्काचे घर मिळण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत व प्रधानमंत्री ग्रामीण योजना असो किंवा प्रधानमंत्री घरकुल योजना असो यांतर्गत लाभार्थ्यांना पैसे देण्यात येत आहे घर बांधण्यासाठी। त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहे। केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केला असून त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर बऱ्याच लाभार्थ्यांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे व केंद्र शासनाने सर्वात मोठा इथं निर्णय घेतलेला आहे। ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी हे सुरू केले असून जे राज्यात अंमलबजावणी सुरू आहे। तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे व त्या अनुषंगाने राज्य हिस्स्यातून देण्यात रुपये 50,000 एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत राज्य हिस्सेचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन स्वतंत्र लेखाशीट उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेच्या अंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये 50,000 एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता ग्रामविकास विभागांतर्गत राज्य हिस्सेचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता निधी वितरित करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन स्वतंत्र लेखाशीट उघडण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे। तर इथे पूर्णपणे इथे तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे ग्रामविकास विभाग आहे, ग्रामीण रोजगार आहे, इतर कार्यक्रम आहे, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही सर्व यामध्ये 50,000 रुपये अतिरिक्त राज्य हिस्सा देण्यात आलेला आहे। तर अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे। तुम्ही अर्ज केला आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असल्यामुळे GRची लिंक कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व याबद्दल अंमलबजावणी आता चालू झालेली आहे त्यामुळे नक्कीच याचा लाभ मिळवायचा आहे। 2024-25 ते 2028-29 या कालावधीसाठी ही योजना सुरू असल्यामुळे ग्रामीण टप्पा 2 नक्कीच लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करून लवकरात लवकर फॉर्म भरून या योजनेचा लाभ मिळवू शकता। तर या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे आणि आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।